प्रिय विद्यार्थी मित्र हो, आज आपण तू झालास मूक समाजाचा नायक नावाची अतिशय प्रसिद्ध अशा कवीची कविता अभ्यासणार आहोत. या कवितेचा अभ्यास करण्याच्या पूर्वी आपण कवीचा थोडक्यात परिचय बघूया. त्या पाठीमागचा उद्देश असा आहे की ज.वी. पवार नावाचे जे कवी आहेत ते महाराष्ट्रातील एक नामवंत विचारवंत असल्यामुळे त्यांनी ही जी कविता लेखन केलेली आहे त्याला एक वेगळा अर्थ आहे. खरं तर ही कविता तेव्हा लिहिली गेली जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह केल्यानंतर 50 वर्ष उलटल्यानंतर त्यांनी ही कविता लेखन केलेली आहे. म्हणून या कवितेलाही महत्त्व आहे. खरं तर ज.वी. पवार हे एक दलित पॅंथरचे संस्थापक सहसंस्थापक म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. एक कवी म्हणून तर प्रसिद्ध आहेतच आहेत, परंतु त्याचबरोबर ते आंबेडकर चळवळीचे खूप मोठे अभ्यासक, एक भाष्यकार आणि फार मोठे विचारवंत म्हणून तमाम महाराष्ट्राला माहिती आहेत. चिपळूण तालुक्यामध्ये पिलवली नावाचं गाव, या गावी जन्माला आलेले ज.वी. पवार यांनी आजतागायत 27 पेक्षा जास्त महत्त्वपूर्ण अशी पुस्तकं लेखन केलेली आहेत. हे केवळ लेखक नाहीत, हे केवळ विचारवंत नाहीत, तर आंबेडकरी चळवळीतले ते फार मोठे ज्येष्ठ असे कार्यकर्ते आहेत. विद्यार्थी मित्र हो, दलित पॅंथर आणि सम्यक क्रांती या फार मोठ्या अत्यंत प्रबोधनपर अशा सामाजिक चळवळी होऊन गेलेल्या आहेत. दलित पॅंथरची चळवळ तमाम महाराष्ट्राने नव्हे तर देशाने बघितलेली आहे. खरं तर हा एक स्वतंत्र विषय असल्यामुळे मी दलित पॅंथर या चळवळीबद्दल अधिक भाष्य या ठिकाणी करणार नाही. परंतु एक गोष्ट नक्की की या चळवळीचे ते सहसंस्थापक आहेत, ही गोष्ट मात्र आपण नीट लक्षात घेतली पाहिजे. विद्यार्थी मित्र हो, चळवळीसंबंधी विविध वृत्तपत्र आणि नियतकालिकांमध्ये सुद्धा ज.वी. पवार सरांनी मोठं लेखन केलेलं आहे. विद्रोही आणि धम्मलिपी नियतकालिकांचे संपादन म्हणूनही त्यांचं नाव तमाम महाराष्ट्राला माहीत आहे. आजही प्रबुद्ध भारत एक अत्यंत महत्त्वपूर्ण असं हे वर्तमानपत्र, प्रबुद्ध भारतचे ते कार्यकारी संपादक आहेत. खरं तर हे मासिक आहे, वर्तमानपत्र म्हणण्याच्या ऐवजी. आणि विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांनी नामांतर असेल, रीडर्स असेल, एनरॉन असेल किंवा आरक्षण असेल, अशा विविध सामाजिक चळवळीमध्ये सुद्धा मोठा सहभाग नोंदविला आहे. राजकारणाचाच विचार केला तर इंडियन रिपब्लिकन पार्टीचे मुंबई झोनचे ते अध्यक्ष पण राहिलेले आहेत. खरं तर यांचा खूप मोठा परिचय आहे. 27 पुस्तकं लेखन करणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही. आणि त्यांची वेगवेगळी जी कविता संग्रह आहेत, उदाहरणार्थ म्हणून तुम्हाला सांगायला हरकत नाही की नाकेबंदी नावाचा जो कविता संग्रह आहे, त्यांचं इंग्रजी भाषांतर सुद्धा झालेलं आहे. दलित पॅंथर्समध्ये सुद्धा त्यांचं हिंदीमध्ये, इंग्रजीमध्ये त्यांचे अनुवाद झालेले आहेत. खूप मोठा लेखक आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे. आणि यांचं पूर्ण नाव आहे जयराम विठ्ठल पवार. 1943, माझ्या मते 44, ज.वी. पवार यांचा 1944 साली जन्म झालेला आहे. तर अशा पद्धतीच्या अत्यंत विद्वान अशा लेखकांनी किंवा कवी म्हणूया या ठिकाणी, या विचारवंत म्हणूया, कादंबरीकार म्हणूया, दलित साहित्य चळवळीतील प्रमुख लेखक म्हणूया, अशा अष्टपैलुत्व असणाऱ्या एका फार मोठ्या लेखकाचा, कवीचा मी थोडक्यात परिचय आपणास सांगितलेला आहे. आता या कवितेचा परिचयही आपण थोडक्यात बघूया. कवितेचं नाव एकदम छान, तू झालास मूक समाजाचा नायक. मूक समाज म्हणजे कोणता समाज? जो समाज अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात कधीच बोलला गेला नाही. तो समाज ज्याने अन्याय आणि अत्याचार गुमान मुकाट्यानं सहन केला, म्हणजे सहनशील असणारा समाज.
अन्याय अत्याचार सहन करणारा समाज, गुलामीला बेड्या समजून जगणारा समाज, अशा या समाजाचा नायक कोण आहे? या समाजाचा नायक परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकर हे मूक समाजाचे नायक आहेत. जवी पवारांच्या शब्दात सांगायचं म्हणजे की तू झालास मूक समाजाचा नायक. अशा एका समूहाचा नायक आहेस तू. आणि म्हणून विद्यार्थी मित्र हो, कवितेचं शीर्षक जेव्हा आपण लक्षात घेतो, तेव्हा आपल्याला लक्षात यायला लागतं की खरंच ही कविता किती मोलाची आहे, किती महत्वाची आहे. सामाजिक मूल्य पेरणारी कविता आहे. आणि सामाजिक मूल्य पेरणाऱ्या या कवितेचा आज आपण अभ्यास करणार आहोत. मला मोठा आनंद आहे की 10वीच्या मुलांना मी ही कविता शिकविणार आहे. या कवितेचा मतितार्थ सांगणार आहे. या कवितेचा मतितार्थ समजून घेण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे, यावरही माझा पूर्ण विश्वास आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्र, या कवितेचा अभ्यास करण्याच्या पूर्वी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण अशा एका कवीने लिहिलेल्या कवितेचा अभ्यास करत आहोत की जे फार मोठे कादंबरीकर आहेत, फार मोठे विचारवंत आहेत, है ना. पण हे सगळं करत असतानाही त्यांच्या पुस्तकांची नावं तर मी तुम्हाला सांगायचं राहिलं, पण मी सांगणार नाही. ते फार मोठी गोष्ट आहे, खूप लांबलचक परिचय होईल, म्हणून मी ते सांगणार नाही. परंतु ज्यांच्यावरती ही कविता लिहिली, ज्यांच्या कार्यावरती ही कविता लिहिली, त्या कवी लिहिणाऱ्याबद्दल फार खूप काही सांगण्यासारखं आहे. बाबासाहेब आंबेडकर हे काही साधं नाव नाही. आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी ही घटना कधीची आहे? ही घटना जवळपास 1927 साली महाड येथे चौदार तळ्यांचा जो सत्याग्रह बाबासाहेब आंबेडकरांनी केला, तो चौदार तळ्याचा सत्याग्रह केवळ महाराष्ट्रात नाही, देशात नाही, तर हजारो वर्षांच्या रूढी आणि प्रथा आणि परंपरेचा धिक्कार करून एक समता प्रस्थापित करणारा सत्याग्रह आहे. पाण्यास आग लावण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे 14 तळ्याचा जो सत्याग्रह केला, त्या निमित्ताने जी काही 50 वर्ष उलटून गेल्यानंतर जवी पवारांना जे वाटलं, ते बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव करण्याच्यासाठी ही कविता लेखन केली गेली आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील, या समाजातील जे काही रूढ, ज्या काही सामाजिक परंपरा होत्या, त्या सामाजिक परंपरा नाकारल्या. आणि नुसत्या नाकारल्या नाही, तर नव्या समाजाची त्यांनी जडणघडण केली. या नव्या समाजाची जडणघडण करण्याची किमया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. म्हणून अशा या समाजाच्या नायकाला आपण कवितेतून विनम्र अभिवादन करूया, असं जवी पवारांना वाटलं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाचं वर्णन करणारी कविता म्हणजे तू झालास मूक समाजाचा नायक. तू झालास मूक समाजाचा नायक या कवितेच्या माध्यमातून कवी तुम्हा आम्हा सर्व विद्यार्थ्यांना हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की हजारो वर्ष ज्या रूढी बुरसटलेल्या, म्हणूया आपण, बुरसटलेल्या रूढी प्रथा आणि परंपरा होत्या, त्या जुन्या बुरसटलेल्या रूढी प्रथा परंपरेचा बहिष्कार करून त्या त्या काढण्याचा प्रयत्न करून बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणूस होण्यासाठी, माणसातली माणुसकी समजून ती जगाला सांगण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. म्हणजे म्हणजे याचा अर्थ माणसाचं माणूसपण बहाल करण्याचं काम केलं आहे. कारण या देशामध्ये अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या माणसाचं माणूसपण या रूढीने, या प्रथेने, या परंपरेने पूर्णतः नाकारलं होतं. आणि त्यांना माणसापेक्षा म्हणजे जनावरापेक्षाही हीन अशी वागणूक दिली गेली होती. या देशामध्ये पाणी देणं सुद्धा, पाणी हातानं घेऊन पिणं सुद्धा गुन्हा मानला गेला होता. आणि म्हणून पाणी पिण्याचा अधिकार सुद्धा ज्या समाजव्यवस्थेने नाकारलं होतं, त्या समाज व्यवस्थेच्या विरोधात बंड करून समता पेरण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आहे मित्र. आणि म्हणून फार मोलाची गोष्ट या कवितेच्या माध्यमातून आहे. ही कविता शिकण्यासारखी आहे. आणि म्हणून मी या कवितेचं पूर्णतः वाचन करतो. आणि कवितेचं वाचन करून आणि मग मी तुम्हाला हळुवारपणे या सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.
तत्पूर्वी फक्त हेच सांगतो की आपल्या सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिचित आहेत. यांच्यावर जेवढं काही बोलल तेवढं कमी आहे. कारण बाबासाहेब आंबेडकर हे एका वादळाचं नाव आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एका 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 वादळाचंच नाव नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे युगांचं नाव आहे. म्हणून हे एक सूर्यपुत्र आहेत खरं तर हे, किंवा याला महामानव आपण असं म्हणूया. सूर्य आहेत, पुत्र म्हणू कशाला, सूर्य आहेत. आणि अशा या सूर्यांच्यावर भाष्य करणारी ही कविता आहे. पहिल्या फक्त 4 ओळीचा जर तुम्ही विचार केला की तुमच्या लक्षात यायला लागेल की काय म्हणायचंय कवीला. तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं, सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती, मळ वाटेने जायचे नाकारलेस तेव्हा खाच खळग्यानी तुझे स्वागत केले. काय बघा, फार फार महत्वाच्या आणि मोलाच्या या ओळी आहेत. 4च ओळी आहेत. 4 ओळीच फक्त आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा महाडच्या 14 तळ्याचं पाणी चाकलं गेलं, किंवा जो सत्याग्रह केला गेला, अभूतपूर्व असा सत्याग्रह केला गेला, हा केवळ साधा सत्याग्रह नव्हता, तर ही फार मोठी क्रांती होती. आणि ही फार मोठी क्रांती बाबासाहेब आंबेडकरांनी केल्यामुळे कुठल्या परिस्थितीमध्ये हे सत्याग्रह झाला याला फार महत्व आहे. ज्या परिस्थितीमध्ये माणसाचं माणूसपण नाकारलं गेलं होतं, तेव्हा तेव्हा केलेला हा सत्याग्रह आहे ना. माणसाचं माणूसपण नाकारणाऱ्या समाजाच्या विरोधात बंड करणं काही सोपी गोष्ट आहे? फार मोठी गोष्ट आहे ना, अवघड गोष्ट आहे. म्हणून पहिली ओळ काय म्हणते, तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. यस, बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केला तेव्हा या समाजामध्ये संपूर्णतः काळोख पसरला होता. अज्ञान आणि अंधकाराचा काळोख पसरला होता. माणसाचं माणूसपण नाकारणारा काळोख पसरला होता. एका माणसाने दुसऱ्या माणसावर अन्याय आणि अत्याचार करणारा हे युग होतं, हे काळ होता. शिक्षणापासून वंचित ठेवणारा काळ होता. स्त्रियांवर, अस्पृश्यांवर अन्याय आणि अत्याचार करणारा हा काळ होता. आणि म्हणून अशा अत्यंत विषमतावादी अवस्थेमध्ये असलेला समाज, जागृत नसणारा, झोपी गेलेला समाज, अहो गुलामीला अलंकार मानून जीवन जगणारा समाज, अशी अवस्था असणार आहे सामाजिक व्यवस्था होती. अशा वेळेस तू निघालास तेव्हा काळोखाचंच राज्य होतं सगळीकडे. सगळीकडे काळोख होता, सगळीकडे अंधकार होता, सगळीकडे अन्याय होता, सगळीकडे अत्याचार होता, अज्ञानाच्या चक्रव्यूहामध्ये अडकले गेलेला समाज होता. अशा वेळेस कवी म्हणतो की तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. एवढंच नाही तर सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती. सूर्यफूल तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सूर्यफूल कुठे, जिकडे सूर्य असते तिकडे सूर्यफूल असते नाही का, त्याला आपण सूर्यफूल म्हणतो. आता इथे सूर्यफुलांची उपमा जी काही मंडळी सुज्ञानी होते, ज्यांना काही थोडंसं कळत होतं, अशा लोकांनी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या या चळवळीकडे, या सत्याग्रहाकडे पाठ फिरवली होती. ते सुद्धा मूर्खासारखे वागत होते. ते सुद्धा अशिक्षित लोकांसाठी वागत होते, कारण ते स्वार्थी होते, संधी साधू होते, स्वतःचा विचार करणारे होते. असे असल्यामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर होती. म्हणजे बाबासाहेबांच्या साथीला ही मंडळी नव्हती. म्हणून बाबासाहेबांच्या याबद्दल कवी असं म्हणतो की सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती तेव्हा तुझी. म्हणजे तुला साथ द्यायला कोणी तयार नव्हतं. कोणाला कळतच नव्हतं आपण काय करतोय, का करतोय, कसं जगतोय, का जगतोय. म्हणून अशा परिस्थितीमध्ये रूढी आणि प्रथा परंपरेला आपलंसं करणारी ही माणसं होते. तेव्हा कवी काय म्हणतो की मळ वाटेने जायचे नाकारलेस तेव्हा खाच कळग्यानी तुझे स्वागत केले. तू काय नाकारलंस? मळ वाटेने जायचे. मळ वाट म्हणजे कोणती वाट? की आज तागायत माणसाचं माणूसपण नाकारणारी वाट. म्हणजेच ह्या बुरसटलेल्या रूढी, म्हणजेच या प्रथा, म्हणजेच या परंपरा. म्हणजे या प्रथा परंपरा सगळ्या ज्या काही होत्या त्या अस्पृश्यांना न्याय देणाऱ्या नव्हत्या, त्यांच्यावर अन्याय अत्याचार करणाऱ्या होत्या. त्यांचं त्यांचं अमानुष असे अत्याचार त्यांच्यावर केले जायचा, असा तो काळ होता. आणि रूढीने हे ठरवून दिलं होतं की अस्पृश्यांनी काय करायचं, क्षत्रियांनी काय करायचं, वैश्यांनी काय करायचं आणि ब्राह्मणांनी काय करायचं. अशा पद्धतीची ही समाज व्यवस्था या देशामध्ये निर्माण केली होती.
मनुवादी अशी व्यवस्था या देशामध्ये निर्माण केली गेली होती. तिथे सगळ्यांना शिक्षणाचा अधिकार नाकारला गेला होता. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाकारला गेला होता. अस्पृश्यांना शिक्षणाचा अधिकार नाकारला गेला होता, नाही का? आणि अशामुळे इथे समता नव्हती. प्रचंड 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 विषमता होती. म्हणून कवी त्याला मळवाट हा शब्द प्रयोग करतो. म्हणून मळवाटेने अशा पद्धतीच्या रूढी प्रथा परंपरेच्या वाटेने मी जाणार नाही, अशा पद्धतीने बाबासाहेबांनी ठाण मांडला होता. बाबासाहेबांनी ठरवलं होतं, निश्चय केला होता की नाही, मी अशा पद्धतीच्या अन्यायकारक वाटेने जाणार नाही, तर मीच माझा नवीन असा मार्ग निवडणार आहे, तयार करणार आहे. आणि तो असेल समतेचा, स्वातंत्र्याचा, बंधुत्वाचा, न्यायाचा मार्ग असेल. आणि अशा समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय आणि एकात्मतेच्या मार्गाने मी माझ्या देशातील अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या हजारो लाखो लोकांसाठी एक नवीन पायवाट निर्माण करणार आहे. आणि म्हणून मी निर्माण केलेली ही वाट, तो रस्ता हा कोणावरही अन्याय आणि अत्याचार करणारा नसेल. तो असेल एक सुंदर, शांत, निर्मळ असा तो रस्ता असेल. आणि त्या रस्त्यावर कोणावर अन्याय आणि अत्याचार होणार नाही, तर तो समतेकडे जाणारा असेल, सामाजिक समता निर्माण करणारा असेल, बंधुत्वता निर्माण करणारा असेल, स्वातंत्र्य देणारा असेल. प्रत्येक माणसाला शिकण्याचा अधिकार असेल, स्वातंत्र्य असेल, जगण्याचा अधिकार असेल, स्वातंत्र्य असेल, बोलण्याचा अधिकार असेल, स्वातंत्र्य असेल. म्हणजे म्हणजे हजारो वर्षाच्या प्रथा परंपरेचा धिक्कार करणारा हा रस्ता असेल. म्हणून ही मळवाट नाकारण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केला. तो नुसता प्रयत्न नव्हता, तर तो यशस्वी असा प्रयत्न होता, यशस्वी असा प्रयत्न होता. आणि म्हणून बाबासाहेबांना बद्दल जवी पवार असं म्हणतात की मळ वाटेने जायचे नाकारलेस, तेव्हा खाच खळग्यांनी तुझे स्वागत केले. आता मला सांगा, हजारो हजारो वर्षाची प्रथा, हजारो वर्षाची परंपरा जर नाकारायची असेल, हजारो वर्षाची प्रथा आणि परंपरा जर नाकारायची असेल, तर मग तुम्हाला तुमचं स्वागत कोण करणार आहे? खाचखळगेच करतील ना, संकटच करतील ना. म्हणून बाबासाहेबांच्या वाटेत काटे टाकणाऱ्यांची संख्या काही कमी होती नाही. बाबासाहेबांच्या वाटेत काटे टाकणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये होती. म्हणून बाबासाहेबांना खूप अडथळे आले, खूप संकट आले. बाबासाहेबांचा मार्ग हा सोपा, साधा आणि सरळ नव्हता. तर बाबासाहेब म्हणजे एक वेगळं रसायन होतं. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी आजतागायतच्या सगळ्या गोष्टी नाकारल्यामुळे नवीन पायवाट निर्माण करत असताना, अहो एखाद्या जंगलातून नवीन रस्ता तयार करायचा म्हणजे काही साधी गोष्ट असते होय? सगळी झाडं झुडपं काटे सगळं काढावे लागतील ना, आणि तिथे नवीन मार्ग करावा लागतो. अगदी जीवन जगत असताना या समाज व्यवस्थेमध्ये नवीन मार्ग तयार करायचा म्हणजे काय सोपी गोष्ट आहे? आणि म्हणून या चार ओळी मला पुन्हा खूप महत्त्वाच्या वाटतात. पुन्हा एकदा ते सांगतो, तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं, सूर्यफुलाने पाठ फिरवली होती, मळ वाटेने जायचे नाकारलेस, तेव्हा खाच खळग्यानी तुझे स्वागत केले. याचा साधा आणि सोपा अर्थ परत एकदा सांगतो की हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरा, हे मूक नायका, हे 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 बोधिसत्वा, तू जेव्हा महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह करण्यासाठी निघाला होतास, तेव्हा या समाज व्यवस्थेमध्ये सर्वत्र अंधकार पसरलेला होता, अज्ञान पसरलेला होता. अशा वेळी तुझ्याकडे तुझ्या सोबतीला कोणीच नव्हतं. कारण जे काही शिक्षित म्हणणारे होते, जे काही ज्ञानी म्हणणारे होते, त्या सर्वांनी तुला साथ द्यायचं नाही असं जाणीवपूर्वक ठरवल्यामुळे सगळ्यांनी तुझ्याकडे, तुझ्या विचारांकडे पाठ फिरवली होती. पण तरीही तू या रूढी प्रथा परंपरेला नाकारायचं ठरवलंस, त्या वाटेने मी जाणार नाही असं ठरवलंस, तेव्हा तू तुझा नवीन मार्ग, समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाचा, न्यायाचा मार्ग शोधण्याच्यासाठी जो प्रयत्न करत होतास, तेव्हा अनेक संकटाने तुझं स्वागत केलेलं आहे. म्हणजे अनेक संकट तुझ्या वाटेत असताना सुद्धा त्या संपूर्ण संकटांवर मात करून पुढे जाण्याचा तुझा निश्चय फार मोलाचा होता, असं कवी म्हणतात. विद्यार्थी मित्र हो,
आज मी तुम्हाला थोडक्यात तू झालास मूक समाजाचा नायक या कवितेच्या कवीचा परिचय करून दिला आणि कवितेचा थोडक्यात परिचय करून दिला. एक परिच्छेद मी फक्त या ठिकाणी किंवा एक पॅरा आपण या ठिकाणी बघितलेला आहे. एक कडवं आपण या ठिकाणी बघितलं आहे. त्याला इंग्रजीमध्ये स्टॅन्झा म्हणतो. आपण एक स्टॅन्झा बघितला आहे. पुढील भाग आपण उद्याच्या तासामध्ये बघूया. धन्यवाद.